किचनमध्ये मनापासून स्वागत. आज हांव दाखयता आसा वाला उसळ. ते कशें करचें पळोवया. पयलीं हे हांव वाल आसले तिंबत घालून घेतले. पयले दिवस रात्री खंयचे ग्रोसरी शॉपां भितर मेळटा हे वाल. बरी तिंबले. आतां हांव ही शिच्या घालता. कांदो घालून घे न्हू. कांदो घालून शिच्या घालचे. कांदा हांव शिनून घेतला. अशी लांब बी तुकडी करून घेतल्याची, गोल अशी बी तुकडी करून घेतल्याची. ते बी एका पटी शिजोवन घेवचे. घालून घेवका बुड पर्यंत, नाजाल्यार मुळाक संब उरता. कळ्ळें की ना. बरी शिजले. बटाट बी बरे शिजल्याची. बटाट बी दिसता बरी शिजले जाल्यार. आतां तेल घालून घेता. सासण घालून घेता. सांग फणा पल्लो भरपूर. लसण चूर बारीक कट केल्ले. पीठ घालून घेता. तुम्ही जाय जाल्यार खंयचो तुमकां आवडचो मसालो घालून घेवची. पिठो, धनिया पावडर, मीठ घालून घेता. घालून घेतले की तें म्हळ्यार मसालो हरू उरता, बेगीन भाजून येता म्हणून. ताजे नंतर हांव घालून घेता. आतां जिंजर गार्लीक पेस्ट घालून घेता. घालून घेवया. उसळ तयार जाल्यार आतां ही चपाती बरोबर नाजाल्यार पावा बरोबर बी खावं शकता. शेव कांदो घालून घेवन तातूंत भितर घालून घेवन अशें करून खावं शकता. व्हेरी टेस्टी. जाल्यार थोडेशें गोड घालून घेवं शकता, नाजाल्यार साखर बी घालून घेवं शकता. नाका जाल्यार कोणाक गोड नाकात आनी घालून घेनाकाची. ती रेडी आसा उसळ. सर्व करून घेता. ती चमचमी जाल्यार मराठी म्हणटात चमचमी म्हणटा तशी. चमचमी. कांदो टोमॅटो तुम्ही नक्की करायची. आणि इतले वेळ म्हगेली रेसिपी पळयले बद्दल धन्यवाद. टेस्ट पण विचारचेच नाका, शब्दांत सांगचे जायना. नक्की करा.